नमस्कार मित्रांनो, मी सूरज मुके तुमचं शेतकरी शान बैलगाडा शर्यत ह्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आता आपण पाहिलं नानासाहेब टाकळकर यांच्या दावणीबद्दलचा इतिहास आणि संपूर्ण माहिती। त्याचबरोबर त्यांच्याकडे खिल्लार गाई आहेत आणि संगोपन खूप जुन्या काळापासून संगोपन त्यांचं चाललंय। त्यांचं संगोपन कसं करतात ते, त्याचबरोबर ते आपला हा पट्टा बघितला शिरूर तालुक्याचा किंवा खेड तालुक्याचा हा, तर खिल्लार गाई सांभाळणारे लोक अतिशय कमी आहेत आणि खूप थोडी आहेत। पण त्यामध्ये येतात नानासाहेब टाकळकर यांचा हा गोटा आणि खूप जास्त संख्येवरती खिल्लार गायींचा सांभाळ केला जातो। कशा प्रकारे करतो, का केला जातो याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा। नमस्कार, मी सागर नानासाहेब टाकळकर, मुक्काम पोस्ट करंदी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। आमचं मूळ गाव खेड तालुका। त्यानंतर आम्ही इथे 1980 साली ज्यावेळी इथं वडिलांनी जमीन घेतली तेव्हापासून आम्ही इथे स्थायिक झालो आहे। साधारण ह्या सगळा परिसर इथला गोठ्याचा जो आपण खिल्लार गाई आणि आमची आवडतं क्षेत्र गाड्या बैलगाड्याचं क्षेत्र, या सगळ्यामध्ये आम्ही जवळजवळ 3-3.5 एकर क्षेत्र इथे फक्त ह्या गोट्यासाठी गुंतवलेलं आहे। आज आपण सर्वजण खिल्लार गाईचं संगोपन, खिल्लार गाईचं प्रोडक्शन माहिती द्यायला मी इथे उपस्थित आहे। आपल्याकडे नॉर्मली खिल्लार गायांसाठीचं संगोपन आम्ही 1990 सालापासून चालू केलं आहे, ज्यामध्ये सुरुवातीला एक गाई, मग दुसरी, त्यानंतरची पैदास, त्यानंतरची जी होणारी कालवड किंवा त्याबद्दलचा त्यानंतर तिच्याकडनं होणारा गोरा जो आम्ही बैलगाड्यासाठी वापरतोय। या सगळ्यामध्ये खिल्लार गाई सांभाळण्यासाठीचं उद्दिष्ट हे फक्त एवढंच आहे की आमच्या इथे जो काही शेताला लागणारं फवारणी आहे, शेताला लागणारे शेणखत आहे, या सगळ्याचं उत्पादन आम्ही तिच्याकडनं घेतो। दूध विक्री हा विषय अजिबात डोक्यात नाही। तिचं येणारं वासरू हे तिचं पोटभर दूध पितं, त्याचं पोटभर संगोपन होतं, मग ती कालवड असू किंवा हे घरच्या गाईचे गोरे असोत। ह्या सगळ्या प्रकारामध्ये तिचं गोमूत्र ह्याचं आम्ही कल्चर बनवून येणाऱ्या पिकासाठी, आणि आपल्याकडे घास आहे, मका आहे, आमच्याकडे आलं आहे, त्यानंतर ऊस आहे, या सगळ्याला फवारणीसाठी कीटकनाशकाची असू देत किंवा वाढीसाठी असू देत त्या गोमूत्राचा उपयोग होतो। आणि ह्या शेतालासाठी जेवढं काही शेणखत लागतं ते सर्वच्या सर्व ह्या गोमाताकडनं मिळून जातं। याची सुरुवात खिल्लार गाईच्या संगोपनाची कोणी केली होती? खिल्लार गाईची जनावरांची संगोपनाची सुरुवात ही आमच्या वडिलांपासून आहे। आमच्या वडिलांना खूप प्रचंड प्रकारची आवड आहे या सगळ्यामध्ये। मग ती खिल्लार गाई असू देत किंवा गाड्याची बैलं असू देत, आवताची बैलं असू देत, वडिलांनी ह्या सगळ्याची इथाऱ्यांत सुरुवात केली ती 1990 सालापासून। आपली त्यावेळेसची सुरुवातीची गाई आता आहे की नाही? हो, आहे एकदम त्यावेळेची नाही आहे, पण जी सगळ्यात जुनी गाई जी आहे आपल्याकडे ती ही आहे, जिच्यापासनं ह्या बाकीच्या ह्या कालवडी आहेत, हे गोरे आहेत, हे तिच्याचपासून आलेले आहेत। काही कालवडी पाहुण्यांनी अरे खूप छान दिसते, आम्हाला दे, किंवा कोणाला सांभाळायची आहे, आपण त्यांना दिलेले आहेत सांभाळायला। पण आपल्याकडे सुरुवातीची गाई इथे आहे जी तुम्हाला किती गाई आहेत मोठ्या? सगळ्या मोठ्या गाई ह्या साधारण ह्या 10 खिल्लार गाई आहेत आपल्याकडे, आणि त्याची वासरं 3 वासरं आहेत आपल्याकडे तिच्याकडनं झालेली, आणि काही जे आमचे मित्रमंडळी किंवा पाहुणे आहेत त्यांच्याकडे आहेत। यांच्या चाऱ्याचं कसं असतं व्यवस्थापन रोजचं? चाऱ्याचं व्यवस्थापन सकाळी आपल्याकडे MP चे काही मनुष्यबळ आहे, तर ती मंडळी सकाळी 5-5:30ला उठून त्यांना आंबवण चारणे, आंबवणामध्ये आपण त्यांना गोळी पेंड देतो, मकाचा भरडा देतो आणि भुसा असतो। त्यानंतर त्यांचं ज्यावेळी हे आंबवून झाल्यानंतर आम्ही घास आहे आपल्याकडे, विलायती घास म्हणू आपण त्याला, तो दिला जातो। त्याचं टायमिंग ॲक्च्युली संध्याकाळचं आहे। दिवसभरामध्ये मका, मुरघासाची मका आणि कडबा ह्याची कुटी, असं त्यांचं चाऱ्याचं नियोजन होतं। संध्याकाळी पण खुराक देतो का आपण? हो, संध्याकाळी 2 टाइम खुराक असतो, सकाळचा 5:30चा खुराक आणि संध्याकाळी 6:30चा खुराक। हे सगळ्यांना देतो की ज्या काही खाली झालेल्या आहेत त्यांना? नाही, ऍक्च्युली खाण्यापिण्यामध्ये अजिबात कोणाला भेदभाव असा होत नाही। देताना आपण सगळ्यांना देतो। जर जी गाई लागलेली नाहीये तिला नाही दिलं तर तिच्या आतमध्ये कॅल्शियम किंवा जे प्रोटीनची जी गरज आहे ती मिळायची नाही, आणि जी झाली आहे तिला पाहिजे झीज म्हणून आम्ही सगळ्यांनाच ते देऊन टाकतो।
आता गाय भरवताना काय करतो आपण, कशी भरवतो गाय? आम्ही आता सध्या तरी नॉर्मली आपल्याकडे आजूबाजूला पंचकृषीमध्ये अजून कुठे ती तशी अजून व्यवस्था नाहीये आजूबाजूला गावामध्ये की मी वळूची खिलार गाईसाठी वळून घेऊन जाईल, म्हणून आमच्याकडे माननीय डॉक्टर गुंजाळ हे एक सद्गुरू असतात, ते येऊन आपल्याला इथे त्याचं प्रोडक्शन घेऊन जातात. आतापर्यंत आपल्याच गाईचं वासरू असं भारी पळालंय शर्यतीमध्ये, असं झालंय का? हो आहे. अशी 2 वासरं आहेत, ती तुम्हाला थोड्या वेळाने एक दिसेलच, आणि हे एक आहे जे हे वासरू जे आता आम्ही 2-3 वेळा पळवलेलं आहे, ते अजूनही तिच्या गाईला ते पितं. एवढं मोठं झालं असलं तरी कणभर दूधही आम्ही ते विकत नाही, ते त्याच वासराच्या पोटात जातं. सगळं दूध हे वासरांना दिलं जातं पूर्ण? सगळं दूध टोटल वासरांना दिलं जातं. खिलार गाईचं उत्पन्न जे आम्हाला मिळतं ते त्याचं गोमूत्र जे आम्ही पिकाला वापरतो फवारणीला, आणि तिचं शेणखत जे आम्ही ऊसासाठी किंवा बाकी वावरासाठी देऊन, आणि जे काही खोंड मिळतील ते शर्यतीसाठी. आपल्याकडे माझ्याकडे प्युअर गावरान जातीच्या लाल कलरच्या गाय आहे. सगळ्यात जुन्या गायीपासून सुरुवात करू आता. ही सगळ्यात जुनी गाय, ही जी सगळ्यात जुनी गाय जी आहे ही आपल्याकडे पंढरपुरी खिलार जी आहे ती त्या जातीची गाय आहे. तिला जी आपण ब्रीडिंग पण जे लावतो डॉक्टर. सगळ्यात जुनी गाय ती आपल्या घरची गाय झालेली आहे की विकत आणलेली होती? नाही, ती आपण त्यावेळी विकत आणली होती. नाही, ही आता ही कोणती? ही ना, ती आपली घरच्याच गायची पैदास होती. तिथनं पुढे आपण तिला ते पैदास घेत राहिलो. पुढं कशा गाई? आणि आता ह्या सगळ्या म्हणजे म्हातारे झालेल्या गाई आहेत की आता नवीन पण गाई आहेत? नाही, नवीन गाई आहेत ना आपल्याकडे. ही एक नवीन गाई आहे, त्यांची पैदास इकडे ह्या ज्या गाया दिसतात आपल्याला त्यांच्याच कालवडी आहेत. अजूनही हिची आता हे जे दिसतंय हे तिचीच पैदास आहे आपल्याकडे, जी कालवड झाली आहे ती. आता हे गाई भरवताना कोणत्या जातीचं सिमेंट लावतो आपण? पंढरपुरी खिलार जातीचं सिमेंट लावतो आपण तिला. यांना हो. ही वासरं अशीच बांधलेली असतात का? हा, ही आता काही प्रमाणात मोकळी, काही प्रमाणात बांधलेली असतात. जरा मोठं झालं की मग बांधून ठेवतो. हो, अगदी. तोपर्यंत त्यांनी फक्त दूध पिणे, त्यांना भूक लागेल तेव्हा त्यांच्या आईचं दूध प्यायचं आणि गोट्यामध्ये अशी मोकळी फिरत असतात ते. आता जसे इथं फिरतात. हो, अगदी. जसे आता त्याची आई तेव्हा वासराला चाटते, दूध पिता येते मध्ये मध्ये. अगदी त्या पद्धतीने आपण पाहतोय. जरा वेगळीच गाय, लाल प्युअर गावरान खिला टाईप गाई आपली ही एक. आणि ही जी कालवडी इकडे तुम्हाला दिसते ही एक. ही कालवडी ह्याच गायची. आणि हे गाय ही जी आपण जी सगळ्यात जुनी बघितली सो तिचेच कालवडी ही सगळी एकाच गायीकडनं जी सगळी पैदास ही सगळी आपली ह्यांचीच आहे. आता ही एकदम वेगळी दिसते एकदम. आपल्याला घरी एक थोडस काळी गाई हवी होती. आम्ही गाड्यासाठी शर्यतीसाठी थोडस काळा बैल वापरतो, त्यासाठी आम्ही मग हिला थोडस एक वेगळं जनावर आणायचं. आम्ही ती काळी थोडीशी गाई आणली आपण. हो, ती विकत आणली. तिला आता साधारण 3-3.5 महिन्याची गाभण पण आहे. पहिल्या वेळेला का आता अजून? पहिल्या वेळेलाच आहे. तर मित्रांनो, अशा या गायी आहेत. ही कालवड ह्या गायीची कालवड आहे ही. आणि हे जे आहेत हे सगळं तिच्याकडनं एक पैदास झालेली ती. आणि जो गोरे तुम्हाला दिसतात इकडे आता हे गायांचे गोरे आहेत. हा एक आहे. हो, हे गायांचे झालेले आहेत आपल्या. हो, हे आपल्या गायीला झालेले आहे. आता कसं की खिल्लार गाई सांभाळायला नको म्हणतात लोक, तर त्यांना काय सांगू शकाल तुम्ही की का सांभाळायला पाहिजे? कारण तुम्ही सांभाळताय, तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? एक छोटंसं उदाहरण देतो. जसं पहिलं खूप जीन्स, टी शर्ट्स हे काही अशा गोष्टी येत होत्या, तो एक फॅशन होता. आणि त्यानंतर माणसं आपोआप त्या ट्रेडिशनलकडे वळत गेली. आता लग्नामध्ये नऊवारी घातली जाते, धोतर घातलं जातं, कुर्ता घातला जातो. सेम पद्धत आहे. काही दिवसापूर्वी खिलार गाईचं प्रोडक्शन होत नव्हतं, कोणी सांभाळत नव्हतं. पण ट्रेडिशनल ज्याला माहिती आहे त्यालाच विचारा तुम्ही की ह्या खिलार गाईचं गोमूत्र, खिलार गाईचं पैदास किंवा खिलार गाईचं शेणखत हे इतकं स्ट्रॉंग आहे कम्पेअर टू जर्सी गाई. मी तर म्हणेल की जर्सी गायांचा गोठा करण्यापेक्षा तुम्ही खिलार गाईचा गोठा करा. तुम्हाला त्याच्याकडनं वासरं तर मिळतील. पुण्य हा खूप नंतरचा भाग आला. ते तर सगळ्यांना काम केल्यानंतर मिळतं. पण जे उत्पन्नाचा जे सोर्स आहे, तुम्ही खिलार गाईचं गोमूत्र विकू पण शकता, तुम्ही तुमच्या शेताला वापरू पण शकता, किंवा खिलार गाईचं शेणखत हे खूप इफेक्टिव्ह आहे. ट्रेडिशनल आणि कोणाला हे पटतच नसेल तर आपण सांगू शकतो की ट्रेडिशनल सांभाळा, त्यासाठी खिल्लार गाई सांभाळणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला ह्या खिल्लार गाईंचा एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर